हॅलो हॅलो अस्मिता, गुड मॉर्निंग. कोण आहेस रे तू? असं लपून छपून काय फोन करतोस? हिम्मत असेल तर समोर ये ना. मी नसताना दोनदा माझ्या घरी येऊन गेलास ना. काय हवंय काय तुला? अगं तू मला जोपर्यंत ओळखत नाहीस तोपर्यंत मला काय हवंय हे कसं सांगू तुला? आणि त्यात काही मजा येणार नाही ना. हे सगळं करण्यात मज्जा वाटते ना तुला? एकदा समोर तर ये, मग दाखवते तुला मजा काय असते ते. अरे बापरे, अस्मिता मॅडम चिडल्या, धमकी दिली. घाबरलो हा मी अस्मिता, खूप घाबरलो. तुला भीती वाटली मला तुझी. बरं ठीक आहे, आपण उलट करू. मला काय हवंय हे तू ओळख, मग मी कोण आहे हे मी तुला सांगेन. ओके? हे बघे, हे असले शब्दांचे खेळ खेळू नकोस, कळलं? तुझी फालतू बडबड ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही आणि माझ्याकडे वेळ सुद्धा नाहीये. हिम्मत असेल ना तर समोर ये माझ्या, कळलं का? ए बोल ना. तुझी फालतू बडबड ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही आणि माझ्याकडे वेळ सुद्धा नाहीये. हिम्मत असेल ना तर समोर ये माझ्या, कळलं का? ए बोल ना. मॅडम हॅलो हॅलो. तुम्हाला गोंधळेकर काकूंचा फोन येत होता पण तुमचा बिझी होता. मग माझ्याजवळ निरोप पाठवलाय. आपल्या घरी उमा पाटकर आल्यात. उमा पाटकर म्हणजे स्वातीची आई ना? हो त्याच. पण तुम्ही कोणाला फोन करत होता? काय झालंय? मनाली पुन्हा त्याच माणसाचा फोन होता. कुणाच ठाऊक म्हणाली, मला सारखं असं वाटतंय की तो इथेच कुठेतरी आपल्या आसपास आहे. अस्मिता मॅडम, तुमच्या माणसांनी नीरजवर पाळत ठेवून एवढी यातायात केली म्हणून तो कसा आहे ते कळलं. मॅडम काय झालं? कसला विचार करताय? मनाली, उमाताई म्हणाल्या की आपल्यामुळे नीरजचं खरं रूप आपल्या समोर आहे. पण तू आणि बंडू जर तिथे गेलाच नसता तर? मी तिथे गेला नसता तरी आज जे घडलं ते तिथे घडणारच होतं. आय मीन नीरजने स्वातीला त्या हॉटेलमध्ये बोलावलंच असतं. कसबेकर सुद्धा त्या हॉटेलमध्ये गेले असते आणि नेहा सुद्धा तिथे गेली असती. होय मॅडम, हे ध्यानातच आलं नाही माझ्या. म्हणजे आज जर गिरीश पाटकर आपल्याकडे केस घेऊन आले नसते तरी पण त्या स्वातीला नीरजचं खरं रूप दिसलं असतं. या केसमुळे त्याचं खरं रूप आपल्याला कळलं इतकंच. पण या सगळ्या गोष्टी एकाच वेळी घडल्या. आय मीन कसबेकर नीरजवर लक्ष ठेवून होतेच, पण नेहाचं काय? नेहाला कसं कळलं की नीरज त्या हॉटेलमध्ये, आणि ती सुद्धा नेमकी त्याच वेळी तिथे कशी पोहोचली? कदाचित तिने सुद्धा पाळ ठेवली असेल किंवा कुणीतरी ठेवायला सांगितली असेल तर. माझी लेक एका मोठ्या संकटातून वाचली. त्या कसबेकरांना आणि नेहाला त्याच वेळी तिथे जायची बुद्धी झाली. देवाची कृपाच म्हणायची. हे बघ स्वाती, तुझी आत्ताची मनस्थिती मी समजू शकतो. पण जे काही होतं ना ते सगळं चांगल्यासाठीच होतं. आता तू नीरजला विसरून जायला हवंस आणि एका नवीन आयुष्याला सुरुवात करायला हवीस. मला माहिती आहे स्वाती, हे खूप कठीण असतं, पण तुला जमेल हळूहळू.
अगं त्या फसव्या माणसासाठी तू स्वतःला कशाला त्रास करून घेतेस? आम्ही दोघं आहोत ना तुझ्यावर प्रेम करायला. बाबा बरोबर बोलतायत स्वाती. तू त्याची आठवण काढून दुःखी व्हावंस एवढी योग्यताच नाहीये त्याची. खरं तर त्या कसबेकरांनी पोलिसात तक्रार करून त्याला तुरुंगात टाकायला हवं होतं. हे घ्या आणि माझं काम नक्की करा. हा काय प्रकार आहे? कशासाठी? आपलं फोनवर बोलणं झालं होतं त्याप्रमाणे हा पहिला हप्ता. आता ॲन्युअलची ऑर्डर मलाच द्या, दुसरा हप्ता लगेच देतो. हो, उगाच वाटेल ते बडबडू नका. ही पब्लिक प्लेस आहे आणि काय माझा काही संबंध नाही याच्याशी. हे कोणी शूट केलं? हा कुणाचा नंबर आहे? हॅलो, कोण? कसबेकर साहेब, खासगी गुप्तहेर अस्मिता बोलते. मी पाठवलेली क्लिप मिळाली ना तुम्हाला? हो, मिळाली. पण हे शूट करायची काय गरज होती ना? हो, असं कसं? कुठलंही काम हे शेवटपर्यंत जायला नको का? हे बघ, ही क्लिप मी मुद्दाम तुम्हाला पाठवली. आता हे क्लिपिंग तुम्ही ऑफिसमध्ये दाखवा आणि नीरज विरुद्ध कंप्लेंट करा. त्याच्या विरुद्धचा पुरावा म्हणून क्लिप पाठवली आहे तुम्हाला. जाऊ द्या ना मॅडम. हो, कशाला कुणाच्या पोटावर पाय आणायचा? आणि काय, मी जर त्याची कंप्लेंट केली तर त्याची नोकरी जाईल हो. आणि जगात हे असं चालतंच म्हणजे कमाल करता तुम्ही. आज त्याने तुमच्याकडे लाच मागितली, उद्या आणखी कोणाकडे तरी लाच मागेल. तुम्ही एका गुन्हेगाराला पाठीशी घालताय. असं नाही हो मॅडम. मग कसं? हे बघा, तुम्ही नीरज विरुद्ध कंप्लेंट करा, नाहीतर मी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करेन. कारण लाच मागण्याप्रमाणेच लाच देणं हाही एक गंभीर गुन्हा आहे. नीरज, मी इतक्यांदा फोन कट करते, तुला समजत नाहीये का की मला तुझ्याशी बोलायचं नाहीये? हे बघ, मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये, मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. हे बघा, नीरजची कंप्लेंट करा, नाहीतर खरं काय घडलंय ते सांगा, नाहीतर मी तुमची कंप्लेंट करेन. नको नको, मी सांगतो, खरं सांगतो. खरं म्हणजे त्यांनी लाज मागितलीच नव्हती आणि मी तिथे येणार हेही त्याला माहित नव्हतं. मग स्वाती समोर येऊन सगळी नाटकं करायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला? नीरजच्या मित्राने, संकेतने की नेहाने? बोला लवकर. नीरज, मी गिरीश बोलतो. मी हात जोडून सांगतोय तुला, तू स्वातीला त्रास देऊ नकोस. तिला तिचं आयुष्य जगू दे. मी आता खूप चांगल्या शब्दात आणि संयमानं सांगतोय तुला. पुन्हा जर तिच्या वाटेत अडवालास ना, तर मी काय करेन ते सांगता येणार नाही आत्ताच. आय होप यू अंडरस्टँड, राईट? मला तू हवेस नाही. मनीष, सोडा. मला काय करताय? तुला माहिती ना, मला नाही म्हणलेलं आवडत नाही. हे बघा, तुम्ही नशेत आहात आता. तुम्ही प्लीज घरी जा, मी हात जोडते. नाही नाही नाही,